अवेळी अपरिचित वाटेवरील प्रवासाला जाणं भाग होतं. काहीतरी अत्यंत महत्त्वाचं काम निघालं आणि प्रवास निश्चित झाला. रात्री 10-10:30 वाजता 4 चाकी घेऊन घरातून निघालो, एकटाच. तसं सोबतीला किशोर कुमारचे गाणे होतेच. 101 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर खराब रस्ता सुरू झाला. काहीतरी काम वगैरे सुरू असलेल्या डावीकडे एक पान दाखवून पर्यायी रस्त्याचा वापर करण्याची सूचना होती. मी त्या चिंचोळ्या रस्त्यावर गाडी घुसवली. काहीच अंतरावर गर्द झाडीने रस्त्याला घेरलेलं दिसलं. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरण थोडंसं गार झालं होतं आणि एक प्रकारची अलिप्त शांतता पसरली होती. सलग गाडी चालवून पायाला आणि डोळ्याला ताण आला होता. मला चहा कॉफीसाठी टपरीवर विसावा घेणं गरजेचं होतं. शिवाय 2-4 शब्द कोणाशी बोललं की झोप जाते, हेही होतं. रस्ता तसा निर्जनच होता. पर्यायी मार्ग असल्याने फार गर्दी नसावी असं मीच मला सांगत होते. 7-8 किलोमीटर अंतर कापल्यानंतर एक छोटीशी टपरी दिसली. पलीकडे शांत झोपलेलं गाव होतं. त्या गावातील घरांचे दिवे झाडी मागून डोकावत होते. गाडीतून उतरून मी टपरीवर गेलो. एक पोरगा पेंगत होता. मी त्याला जागेवर आणत म्हटलं, चहा किंवा कॉफी काही मिळेल का? तो अर्धवट झोपेतून जागा होत म्हणाला, तुम्ही सांगा, पाहिजे ते बनवून देतो. मला जरा बरं वाटलं. मी त्याला म्हटलं, फुल ग्लासवरून एकदम स्ट्रॉंग कॉफी दे, म्हणजे झोप येणार नाही. तो लागलीच कामाला लागला. गॅस पेटवून भांडे वगैरे लावत त्याची गडबड सुरू झाली. जेमतेम 16-17 वर्षाचा तो पोरगा कामात तरबेज दिसत होता. स्वेटर, कानटोपी, कपाडी गंध आणि गळ्यात तुळशी माळ अशी सुलभता त्याच्या राहणीमानात होती. त्याने कॉफी बनवून आणली आणि मला विचारलं, बिस्किट, टोस्ट काही देऊ का दादा? मी ते म्हटलं की सोबत आणलेला पुडा त्याने समोर ठेवला. मी सहज त्याला विचारलं, नांदगाव अजून किती दूर आहे रे? अजून खूप लांब आहे, 150 किलोमीटर असेल. तो म्हणाला, रस्ता असाच आहे की हायवे लागतो परत? काही सांगता येत नाही, लागण्यावर आहे ते. तो कोड्यात बोलला. मी म्हटलं, म्हणजे रे? काही नाही. गर्दी कशी नाही रे रस्त्याला? पलीकडून दुसरा कोणता रस्ता आहे का? हो, थोडं पुढे जाऊन एक रस्ता होता, तुम्ही या रस्त्याने आलात चुकून. मला रस्ता चुकल्याची जाणीव झाली. मी त्याला विचारलं, हा रस्ताही तिकडूच जातो ना? हो, तिकडेच जातो आणि हा रस्ता चांगला आहे त्यापेक्षा. मी आश्चर्यचकित होऊन म्हटलं, मग लोक इकडून न जाता तिकडून का जातात? असतात काही गोष्टी ज्या लोकांना माहीत असतात आणि या वाट्यावरून जाणाऱ्यांना माहीत नसतात. तो परत एकदा कोड्यात बोलला. मी दुर्लक्ष केलं. कॉफी संपवून मी त्याला पैसे दिले आणि निघालो. मी गाडीजवळ आलो. तोच त्या पोराने मला हाक मारली, अहो दादा. मी जरा दचकूनच मागे बघितलं. तो मला स्वतःकडे बोलवत होता. मी त्याच्याकडे गेलो. त्याने मला विचारलं, तुमच्याकडे माचीस आहे का सोबत?
मी नाही असं उत्तर दिलं आणि विचारलं, तुझ्याकडची काय झाली? तो गोंधळून म्हणाला, माझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे का नाही ते विचारत होतो. नाही, मी काही स्मोकिंग करत नाही आणि गुलजार पण नाही. मैं सिगरेट नहीं पीता मगर माचिस जरूर रखता हूँ, असं म्हणून मी हसलो. तो हसला नाही, उलट गंभीर चेहरा करत म्हणाला, एक काम करा दादा, हा लायटर विकत घ्या तेवढा. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणालो, काय? कशासाठी? अहो, फक्त 70 रुपयाला आहे, ठेवा जवळ, लागेल रस्त्यात. तो विनवणी करत म्हणाला, अरे वेडा झालास का तू? मी स्मोक करत नाही तर लायटर घेऊन काय करू? मी जरा उंच आवाजात बोलवलं. रागवू नका हो दादा, मी काही विकण्यासाठी म्हणून म्हणत नाही, समजून घ्या. ठेवा हे लायटर. जाऊ द्या, ही माचीस तरी ठेवाच. अशीच तो काळजीच्या सुरात बोलला. मला विषय काही लक्षात येईना, पण तो प्रामाणिकपणे बोलत असल्याचं जाणवलं. म्हणून मी जरा प्रेमाने विचारलं, नाव काय रे तुझं? प्रवीण सच्चिदानंद इंदारके. बरं, काय विषय आहे सांग बरं आता. मला वाटतं की तू मला काही अर्धवट माहिती देतोय किंवा खुणावू पाहतोयस. सांगितलं तर मला रागवू नका आणि घाबरून जाऊ नका. त्याने अट घातली. अहो, ही जी वाट आहे ना ती मंतरलेली आहे असं लोक म्हणतात. जरा वेगळं काहीतरी आहे असं लोक म्हणतात. त्याचे शब्द ऐकून अंगावर काटा उभा राहिला. असलं काही प्रत्यक्षात ऐकणं हे जरा अप्रस्तुत होतं. मी उत्सुकतेने आणि सावधपणे विचारलं, म्हणजे रे? अहो, वाटेवर काही ठिकाणी कोणाला काय काय दिसतं, चकवा लागतो, वेडी वाकडी पण माणसं नसलेले जीव भेटतात. तो अगदी बेफिकिरीने सांगत होता. मला खरंच क्षणभर भीती वाटली. हे असलं चित्रपट पुस्तकात बरं वाटतं, पण या अवेळी आडमार्गी असताना असलं काही ऐकायचं म्हणजे विक्षिप्त वाटतं. मी जरा धीर एकवटून म्हटलं, असं काही नसतं रे, आणि या लायटरचा काय संबंध? उगाच भीती दाखवून मला वस्तू विकतोयस तू? तो हात सोडून बोलला, असं काही नाही हो दादा, मला वाटलं म्हणून सांगितलं. 70 रुपयासाठी मी काय असं बोलेन का? अच्छा, दे मग ते लायटर. ते लायटर देत तो म्हणाला, अग्नी वाट दाखवते, भटकू देत नाही आणि अमानव दूर ठेवते. काही वाटलं तर प्रज्वलित करा आणि मार्गक्रमण करत राहा. त्याच्या बोलण्यात विश्वास होता. तुला बरं इतकं माहिती? मी सवाल केला. सगळ्या गावाला माहिती आहे, मला जरा जास्तच, तो बोलला. मी लायटर घेतलं, त्याला 70 रुपये दिले आणि निघालो. आता मनात तेच विचार येत होते. तो पोरगा बनवत होता की खरं बोलत होता याबाबत मनात द्वंद्व सुरू होतं. असं काही असतं का हा प्रश्नही भेडसावत होता. बराच वेळ गाडी चालवत होतो. अंतर काही संपत नव्हतं. आजूबाजूला गर्द झाडी आणि मिठ्ठ काळोख पसरला होता. जरा झोप येत होती. डोळे मिटल्या जाऊ लागले. एक क्षण असं झालं की एका विस्तीर्ण गळत काळ्या विहिरीत घसरलो की काय. तोच डोळे ताडकन उघडले आणि रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं. डोळे उघडताच समोर 2-3 लोक उभे दिसले. त्यांनी हात वर केला. गावकरी दिसत होते.
एक जण गाडीजवळ येत म्हणाला, भाऊ, अपघात झाला आहे, तेवढं यांना पुढच्या शहरात पोहोचतं करा. मी वाकून बघितलं. एक 40शीतील गृहस्थ जायबंदी झाला होता. मार लागल्याचं दिसत होतं. काय झालं आहे? वारकरी माणूस आहे. झाला म्हणा अपघात, आता सोडा याला तेवढं. मी एकटा कसा घेऊन जाऊ? सोबत तुमचा एक माणूस द्या, मी स्पष्ट सुनावलं. ते एकमेकांकडे बघत होते. एक जण बोलला, आम्हाला नाही येता येणार, ऐका जरा, मदत करा माऊली. माऊली, वारकरी माणसं. मला राहावलं नाही. मी म्हटलं, ठीक आहे, बसवा पाठीमागे, सोडतो शहरात. त्यांनी त्या व्यक्तीला पाठीमागे बसवलं. गाडी पुढे निघाली. मी आरशात बघतो तर काय, ते लोक अतिशय भरल्या डोळ्याने निरोप देत होते असं जाणवलं. त्या जायबंदी गृहस्थाला मागील सीटवर बसवलं होतं. त्याच्याशी बोलायचं म्हणून मी गाडीचा आरसा सेट करून त्यात त्यांना पाहून बोलू लागलो. खूप वेदना होत आहे का? होय हो, असं ते म्हणाले, पण त्यांच्या आवाजात काही तसा ताण जाणवला नाही. मी माझ्या गाडीतील फर्स्ट एड बॉक्स काढून त्यांच्याजवळ देत म्हणालो, त्यातील एक पेन किलर घ्या आणि हवं तर मलमपट्टी करून घ्या तात्पुरती. नको, आपण पोहोचू लवकरच, असं ते म्हणाले. मी तरीही आग्रह करत म्हणालो, अहो, काही होत नाही, गोळी घेतली तर तुमच्या वेदना कमी होतील. ते परत एकदा नाही म्हणाले. मला जराचा संशय आला. इतक्या वेदना होत असतील तर हा माणूस असा शांत बसला आहे आणि वरून उपचार नाकारतो आहे. मी सहज म्हणून विचारलं, तुमचं नाव काय दादा? मी सच्चिदानंद, ते उत्तरले. आणि अपघात कसा काय झाला? अहो, ट्रॅक्टरने उडवलं. सांगताना त्यांना घहीवरून आलं. अरे बापरे, ट्रॅक्टरने उडवलं? तरीही जास्त लागलं नाही ना तुम्हाला? लागलं कसं नाही हो, असं बोलून त्यांनी वाक्य अपूर्ण ठेवलं. मला तर हा रस्ता अजबच वाटतोय. काय काय अफवा पसरवून ठेवल्या आहेत आणि काय अपघात होत आहेत, देव जाणे. कसल्या अफवा? त्यांनी तातडीने विचारलं. काहीतरी म्हणे ही वाट श्रापित आहे आणि अग्नी घेऊन जा वगैरे वगैरे. मी तुटक सांगितलं. म्हणजे हो, त्यांचं कुतूहल निर्माण झालं. तो टपरीवर पोऱ्या भेटला, तो सांगत होता, हो, मला काही माहीत नाही, मला पुढे महत्त्वाचं काम आहे जिथे मला पोहोचणं गरजेचं आहे. त्यात हा बकवास रस्ता संपत नाही. मी वैतागून बोललो. खरं खोटं कोणाला माहीत नसतं. टपरीवाला भला पोरगा आहे, ही वाट बरी नाही, ते गंभीर होत बोलले. तुमचा अपघात झाला हे दुर्दैवी आहे, पण म्हणून काही अशा गोष्टी खऱ्या मानता येत नाही, हा मी स्वतःला दिलासा देत म्हणालो. शेवटी अनुभव सर्वात मोठा गुरु. प्रत्येकाचं एक वलय असतं, त्याची रेखा निश्चित असते, त्याच्या पलीकडे त्याचं अस्तित्व क्षीण होत जातं. जसं अग्नीचं आहे आणि त्याला घेरून उभ्या असणाऱ्या अंधाराचंही आहे. ते काय बोलले मला काहीच कळलं नाही. मी आपलं गाडी चालवण्याकडे लक्ष देत होतो. बोलता बोलता एक जण रस्त्यावर हात करून उभा दिसला. मी गाडी स्लो केली. पाठीमागील व्यक्ती अचानक हायपर होत म्हणाला, गाडी नका थांबव, गाडी नका थांबव. तो
त्याच्या ओरडण्याने जरा दचकलो. मला जरा भीती वाटली. हा गुन्हेगार तर नाही ना? मला उगीच शंका वाटली. बघूयात तरी कोण आहे. अडलेला असेल तुमच्यासारखा तर काय सांगावं. मी म्हटलं, तुम्हाला कळत कसं नाही आहे? तो माणूस नाही आहे, तो अश्वेत दूत आहे. तो मला घेऊन जाण्यासाठी आला आहे. कृपा करा हो, असं ते ओरडत होते. मला हा मनुष्य क्षणार्धात वेडा वाटू लागला. त्याचे झटके बघून माझा त्याच्याबद्दल संशय बळावला. मी गाडी थांबवली. तो वाटेवर उभा व्यक्ती काचेच्या जवळ आला. साधारणपणे देशीतील एक देखणा तरुण, डोळे गहिरे आणि भेदक आवाज. मला लिफ्ट मिळेल. मी सुरक्षा म्हणून काच पूर्ण खाली घेतली नव्हती. मी त्यांना म्हटलं, कुठे जायचं आहे? शहरात सोडा, कुठेही चालेल. तो हसत म्हणाला, कुठेही म्हणजे कसं? जाणार कुठे? मी प्रतिप्रश्न केला. मागील गृहस्थाकडे हात करून तो म्हणाला, ते जिथे जातील तिथपर्यंत जातील. असं म्हणत तो हसला. मी आरशात बघितलं. मागे बसलेला गृहस्थ भेदरलेल्या नजरेने त्या गाडीबाहेरील व्यक्तीकडे बघत होता. त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. काय होत होतं मला नक्की समजत नव्हतं, पण हे दोघे एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांचे शत्रू आहेत हे मला निश्चितच समजलं होतं. पण मला कोणाकडून धोका आहे हे अजून निश्चित झालं नव्हतं. किंबहुना मी कोणाची बाजू घ्यावी, सत्याची बाजू कोणती आहे हेही मला समजत नव्हतं. मी म्हटलं, त्यांचा अपघात झाला आहे, शहरात दवाखान्यात सोडणार आहे. तुम्ही पुढे बसा, तुम्हालाही सोडतो. तो खुशीने कबूल झाला. तो फिरून इकडे येतो तोवर मागील गृहस्थ ओरडला, माझा आत्मा अडकला आहे या विवरात. तो सैतानाला हवा आहे म्हणून या अश्वेत दूताला आला आहे. कैक वर्षापासून मी मुक्तीसाठी तळमळतो आहे. मला त्याच्या तावडीत देऊ नका. मी तात्काळ गाडीचे दरवाजे लॉक केले. का कुणास ठाऊक, पण त्या व्यक्तीच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला. असं वाटलं की त्याच्या बोलण्यात आर्त वेदना आहेत. मागील क्षणापर्यंत त्याच्यावर माझा संशय होता, पण आत्ता मला तो प्रामाणिक वाटत होता. माझा विचार संपायच्या आधी गाडीबाहेरील व्यक्ती चपळाईने खिडकीजवळ आली. त्याचं रूप आता बदललं होतं. विक्षिप्त काळसर आकृती आणि लालसर डोळे त्या ठिकाणी अवतरले होते. मला स्पष्ट झालं की अमानवी घडामोडी घडत आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच अदृश्य अनाकलनीय शक्तींशी सामना होत होता. ती आकृती राग आवेशात आमच्याकडे झेपावत होती, पण माझ्या मेंदूला निश्चित माहीत होतं की काय करायचं आहे. मी वरच्या खिशात ठेवलेलं लायटर चटकन हातात घेतलं आणि क्षणात प्रज्वलित केलं. अग्नी, ती आकृती आपोआप मागे सरकली. अतिशय द्वेषाने तडफडत ती आमच्याकडे बघत होती, पण प्रकाशाचं वलय त्या आकृतीला समोर येऊ देत नव्हतं. पाठीमागे बसलेल्या वारकरी गृहस्थाने कुठली तरी ओवी म्हणायला सुरुवात केली. ते शब्द, तो आवाज, तो नाद अफाट होता. असं वाटत होतं की काहीतरी अगम्य घडतंय. एखाद्या पवित्र वटवृक्षाच्या छायेत बसून मंत्रमुग्ध होऊन जावं तसं वाटत होतं.
विलक्षण अनुभूती होती. काही अंतरावर आल्यानंतर ते सर्व थांबलं. एखाद्या खोल विवरातून बाहेर यावं तसं काहीसं झालं होतं. मागे बसलेले गृहस्थ म्हणाले, काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी अपघातात माझा मृत्यू झाला होता, पण तत्पूर्वी माझा देह तिथे रात्रभर वेदनेने तडफडत होता. माझ्या आत्म्याला मुक्ती मिळाली नव्हती. तेथील कक्षेत कैद झाले होते. मला मार्ग दिसत नव्हता. मी वारकरी, माझा ईश्वर भक्तीत रमलेला आत्मा, त्यामुळे अश्वेत शक्ती मला कैद करू पाहत होते. इतके वर्षे झाले मी त्यांच्यापासून स्वतःला वाचवत होतो. त्यांच्या कक्षेतून बाहेर पडलो तर मला मुक्ती मिळेल. मला बचाव करण्यासाठी अग्नी हाती घेतलेला निष्पाप मनुष्य पाहिजे होता, जो मला मुक्तीच्या ठिकाणी पोहोचवेल. मला मार्ग दाखवण्यासाठी आणि माझं रक्षण करण्यासाठी विठू माऊलीने तुला पाठवलं. मी त्या कैद कक्षेतून बाहेर पडत आहे, मुक्त होत आहे. तुझे आभार, त्या अग्नीचे आभार. आणि अचानक तो नाहीसा झाला. मी गाडी चालवत राहिलो. हातात लायटर तसाच पेटलेला होता. समोरून सूर्योदय होताना दिसत होता. माझ्या मनात हजारो प्रश्न होते. सच्चिदानंद, त्याच्यासोबतचे ते 2 वारकरी, तो पोऱ्या प्रवीण, ती आकृती, अग्नी आणि बरंच काही. पण मला कशातच काहीच माहीत नव्हतं. एक वेगळी घटना आणि वेगळा अनुभव आला होता. याबद्दल कोणाशी तरी बोलणं अत्यंत आवश्यक होतं. एक नाव चटकन मला स्मरणात आलं. सर अल्बर्ट अभिषेक. यस, तो यातील जाणकार आहे. त्याला भेटूयात, मग उलगडा होईल. तोपर्यंत लायटर पेटतच होता.